महाराष्ट्रातील सर्व ITI करत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ITI फर्स्ट इयरमधल्या सर्व विद्यार्थ्यांकरता, सर्व म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या सर्व विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचं सेशन आहे, कारण आजचा आपला दुसरा क्लास आहे आणि आपण काय सुरू केला आहे, निम्मीने प्रोव्हाइड केलेले जे MCQ आहे जे भारत स्किलवरती अवेलेबल आहे आणि जे आपल्या CBT परीक्षेमध्ये येतं 100% जर तुम्हाला पास करायचे असणार आणि घ्यायचे असणार तर तुम्हाला हे प्रश्न वाचणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तर तीच आपली सिरीज चाललेली आहे। आजचा आपला दुसरा क्लास आहे आणि आपला क्लास आपल्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये असं दोन मिक्स म्हणजे प्रश्न दोन भाषेमध्ये असतील अशा दोन भाषेमध्ये आपला क्लास आहे। आणि जर तुम्हाला याची PDF डाउनलोड करायची असणार मराठी आणि इंग्लिशमध्ये तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही काय करू शकता, फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की आजचा दुसरा क्लास आहे ना, आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे आणि दुसरा चॅप्टर आजच्या सेशनमध्ये आपण सुरू करणार आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 33 प्रश्न आहे। म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे पूर्णपणे संपवूनच टाकू। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला दुसरा क्लास आहे ITI फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियनच्या सर्व विद्यार्थ्यांकरता, फर्स्ट इयरमध्ये असलेल्या फक्त सेकंड इयरसाठी वेगळं सेशन आहे आणि वेगळं आपली सिरीज आहे, बरोबर आहे। तर आपण 33 प्रश्न मागे लागून आजचा चॅप्टरचंच नाव आहे वर्कशॉप प्रॅक्टिस, बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस म्हणजेच मूलभूत कार्यशाळा सराव असं म्हणून होतात। बघा आजच्या सेशनमध्ये जर तुम्ही बघितलं क्लासमध्ये 33 प्रश्नापैकी जवळपास 10 प्रश्न फक्त विदाऊट डायग्राम असणार, जवळजवळ 20च्या वरून प्रश्न काय त्याच्यामध्ये डायग्राम दिलेली आहे, चित्र दिलेलं आहे। मग चित्रवाले प्रश्न काय होतात, पटकन आपल्याला लक्षात राहतात, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त शोधाशोध करायची किंवा जास्त डोकं लावायची गरज नसते। तर आपण पटापट आपण कव्हर करून घेऊ आणि आजचं सेशन झालं की तुम्हाला ते पाठच होऊन जाईल जवळजवळ। ठीक आहे, बघा तर मग आजचा पहिला प्रश्न आहे, दोन भाषेमध्ये, मी मराठीमध्ये वाचण्याचा प्रयत्न करतो। या गेजचा उपयोग काय आहे। आता तुम्हाला एक पिक्चर दाखवला आणि विचारला गेजचा उपयोग काय, आता मी तुम्हाला असं सांगतो की तुम्हाला लक्षात राहील। बघा गेज कशासाठी असतात, म्हणजे भरपूर प्रकारचे आहे, पण सध्या जी डायग्राम दाखवली आहे तुम्ही बघाल ती दोन्ही डायग्राम सारखेच दिसतंय तुम्हाला। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय, एक इंटरनल गेज असतं आणि एक काय असतं एक्सटर्नल। ठीक आहे, इंटरनल एक्सटर्नल म्हणजे काय, गेज काय रेडियस मोजायचं, रेडियस म्हणजे काय, रेडियस म्हणा किंवा त्रिज्या म्हणा किंवा डायमीटर मोजण्याकरता आपण काय वापरतो, त्या गेजला वापरतो। तर बघा आता हे एक्सटर्नल म्हणजे काय, जर एखादा भाग आहे तो असा बाहेर निघलेला असणार नाही, याचा जर तुम्हाला व्यास मोजायचा असणार तर तुम्ही काय करणार, ही पिन असते अशा पद्धतीची, म्हणजे अशी चपटी प्लेट असते ब्लेड सारखी, ती बरोबर ठेवायची आणि कोणत्या खाच्यामध्ये बरोबर बसते याचा अर्थ त्याची साईज काय तेवढी आहे असं आपण गृहीत पकडतो किंवा तेवढं आपण समजून घेतो। बघा हे असं जर असलं तर समजायचं की हे काय झालं, तुमचं एक्सटर्नल झालं, असं जर असलं तर याला काय म्हणायचं आपण इंटरनल। आता याच्यामध्ये बघाल तर असं पाहिजे तशी क्लिअर डायग्राम दिसत नाहीये, पण आता एवढं लक्षात घ्या की आपल्याला व्यास त्रिज्या मोजायची असली तर आपण या गेजचा वापर करतो। तर मग आता विचारलाय कशासाठी, बघा जॉब अंतर्गत त्रिज्या तपासणे। आता बघा अंतर्गत म्हणजे त्याला इंटरनल म्हणून, त्रिज्या मोजायसाठी किंवा त्रिज्याच्या ठिकाणी कधी व्यास असू शकतो, पण आता प्रश्न आपले जशाच येणार आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे। तर त्रिज्या मोजण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, ते इंटरनल। तर आता जर एक्सटर्नलवाला जर कोणता ऑप्शन असता तर आपण त्याला मग कन्फ्युजन झालं असतं आपल्याला, एक्सटर्नल किंवा इंटरनल दोघांपैकी उत्तर असणार, आंतरिक किंवा बाहेरील। जर तुम्हाला त्रिज्या मोजायची असणार तर आपण या प्रकारच्या गेजचा काय करतो, वापर करतो। ठीक आहे, म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट। आणि एक्सप्लेनेशन बघा दिवसभर आपण एकच प्रश्न घेऊ शकतो, पण त्याला काही अर्थ नाही, आपल्याला फक्त कामापुरतं कव्हर करायचं जेणेकरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। ठीक आहे, मग काय झाला, इंटरनल गेज आणि एक्सटर्नल असतात, एक्सटर्नल पण त्याचं उत्तर असतं, पण सध्या ऑप्शनमध्ये इंटरनल दिलेलं होतं। त्याच्यानंतर फाईलचे नाव काय आहे। ठीक आहे, आता याला मराठीमध्ये रेती पण म्हटलं जातं, त्या फाईलला मराठीमध्ये, पण आपण फाईलला आता फाईलच म्हणू, रेती म्हटलं तरी कन्फ्यूज व्हायचं नाही। रेती ते घर बांधायची रेती वेगळी आणि हे आपल्या वर्कशॉपमध्ये वापरणारी रेती काय वेगळी आहे। ठीक आहे, तर विचारलाय एकदम सोपं, कोणती फाईल आहे, एकदम मी तुम्हाला फटाफट दाखवून देतो। बघा हे काय रॅप्सकट फाईल म्हणजे काय की त्याच्यावरती असे दाते असतात, जाडे दाते असतात आणि ते जनरली लाकडाला घासायसाठी आपण काय करतो, वापरतो। म्हणजे लाकडाला जर कमी करायचं किंवा घासत न्यायचं आहे तर जाड असतं, म्हणजे तुम्ही हातावर वगैरे घासाल ना तर पूर्ण शिलके निघून जाईल, एवढे जाड असतं, त्याला काय म्हटलं जातं, रॅप्स कट म्हटलं जातं। म्हणजे तुम्ही याच्यावरती जर बघितलं असणार तुम्हाला तर माहितीच आहे। ठीक आहे, एक असतं कर्व कट, तसे कर्व असतात त्याला। ठीक आहे, एक असतं सिंगल कट, सिंगल म्हणजे एकच कट असते त्याला सिंगल कट, आणि जर दोन कट असणार तर त्याला आपण काय म्हणतो, डबल कट म्हणतो। आता सध्या आपल्याला काय दिलं आहे डायग्राममध्ये, रॅप्स कट फाईल दिलेली आहे, कोणती दिली आहे, रॅप्स
कट फाईल म्हणजे याचं उत्तर काय ए बिलकुल फायनल. डायग्राम लक्षात ठेवा. याच्या ठिकाणी आता येणार तर नाही, पण तुम्ही स्पर्धा परीक्षेत गेले किंवा स्पर्धा परीक्षेसाठी जर बघले तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे साधनाचे नाव काय. आता तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त 20च्या वरचे प्रश्न डायग्राम सोबत आपल्याला दिलेले आहे. म्हणजे काय डायग्राम पहा आणि उत्तर द्या. आता बघा इथं काय करताय ते सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षामध्ये येईल, त्याचं उत्तर लक्षात ठेवायला सोपं जाईल. बघा इथं काय करताय की एक तुम्हाला कंपास सारखं दिसत असणार, डिवायडर सारखं असं म्हणू शकतो आपण, तुम्ही जे ड्रॉइंगमध्ये वापरता तसं. तर इथं कशासाठी वापरलं जातं किंवा याला काय म्हणू आपण या टूलला, याला कॅलिपर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं कॅलिपर. आता तुम्ही बघाल तर कॅलिपरचे तर 3 ऑप्शन आहे सर. हो 3 आहे. तर मग आता हे कोणतं कॅलिपर, तर याला इनसाइड कॅलिपर म्हटलं जातं. म्हणजे एखादी वस्तू आहे आणि इथून इथपर्यंत वस्तू म्हणा, एखादा ऑब्जेक्ट म्हणा आपला, एवढं डिस्टन्स तुम्हाला काय करायचं, इथून मोजायचं आणि इथून मोजून तुम्हाला दुसऱ्या जॉबवरती कॉपी करायचं आहे. म्हणजे तिथं नेऊन पुन्हा टिक मार्क करायचा आहे, बरोबर तेवढंच अंतर घ्यायचं. म्हणजे इथून मोजायचं, तिकडे जाऊन बरोबर कॉपी करायचं. तर अशासाठी याला वापरलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, इनसाइड कॅलिपर म्हणतो. काय म्हणतो आपण, इनसाइड कॅलिपर. म्हणजे जे माप आहे इथून मोजायचं आणि दुसरीकडे असंच कॉपी करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण या कॅलिबरला वापर करतो. ठीक आहे, त्याचं उत्तर काय इनसाइड कॅलिबर आहे. म्हणजेच आत कॅलिबर, इनसाइड म्हणजे आतमध्ये. ठीक आहे, त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर आहे लाकडी वळण दोषाचे कारण काय. आता वळण म्हणजे नेमकं काय, वळण म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखादी पाटी जर सरळ असणार तर ती काय होते, अशी वाकून जाते, तुम्हाला माहिती आहे. ते त्याच लाकडाच्या वळणाचा दोषच झाला ना. म्हणजे लाकडी पाटी समजा तुम्हाला सरळ पाहिजे मिळत नाही आहे आणि अशी वाकली तर नेमकं त्या वाकलेल्याला आपण दोष काय म्हणू, तर त्याला काय म्हटलं जातं, सदोष स्टोरेज नाही, त्याला म्हटलं जातं असमान आकुंचन. ठीक आहे, म्हणजे अनइवन श्रिंकेज म्हटलं जातं. श्रिंकेज म्हणजे काय की एखादी पाटी आहे आणि ते पूर्ण जर पाटी समजा ठेवली आहे तुम्ही, पूर्ण जर पाटी एक समान जर सुकली, कारण की ओली असते तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला, आणि एक समान जर सुकली समजा ती, तर काय होणार, काहीच फरक नाही पडणार. पण एक साईड जास्त सुकत आहे, एक साईड कमी सुकत आहे, म्हणजे अर्धी उन्हीमध्ये अर्धी सावलीमध्ये आहे, तर ती काय म्हणते अशी तिरपी होऊन जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा जे दोष असतो त्याला असमान आकुंचन असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर तुम्हाला तेच विचारलं आहे कारण काय की असमानरित्या ते अशी जकडते एकामेकाला, म्हणजे पाणी त्याच्यातलं निघून गेलं की ते अशी सुकुडल्यासारखी होते. तर तसं अनइवन जर झालं, सर्वांमध्ये पूर्ण पाठीमध्ये जर सारखं नाही झालं त्या लाकडाच्या, तर असा डिफेक्ट होतो. म्हणजे ते पाठी काय होते, अशी कोकडी होते म्हणतो बघा आपण, अशी वाकून जाते. ठीक आहे, तर माझं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मोर्टाईज चिन्नीचा उपयोग काय, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये मोर्टाईज काय म्हटलं जातं, चिझल म्हटलं जातं. ठीक आहे, तर आता मग नेमकं मोर्टाईज चिझल काय ते तुम्हाला पहिले मी दाखवून देतो. बघा मोर्टाईज चिझल म्हणजे काय की अशा पद्धतीचा चिझल म्हणजे छन्नी तुम्हाला माहिती आहे. आता हे लाकडावरती वापरली जाते. आता तुम्ही जर लाकूड काम केलं असणार किंवा तुम्ही बघितलं असणार, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, जर एखादी पाटी आहे आणि त्या पाटीत मदतच कुठंतरी रेक्टँगल म्हणा किंवा अशा पद्धतीचा एखादा खाचा बनवायचा असणार, तुम्ही बघितलं तर वाडी काम करताना दरवाजाच्या वगैरे खाचा बनवण्यासाठी काय केलं जातं, हे मोर्टाईज चिझलचा वापर केला जातो. ऑप्शनमध्ये बघू काय दिलं बघा, लाकूडमध्ये एक समान चिन्नी काम. ठीक आहे, एक समान चिन्नी काम म्हणजे जनरल एक समान नाही, एक सामान्य काम करण्यासाठी त्याच्यासाठी चिन्नी नाही वापरत, त्याच्यासाठी दुसरी चिन्नी वापरते. त्याच्यानंतर लाकडात आयताकृती छिद्र बनवून. ठीक आहे, आता आयताकृती पण असू शकते किंवा चौकोनी पण असू शकते. असं छिद्र जर बनवायचं असलं तर आपण काय करतो, मोर्टाईज चिझलचा वापर करतो. ठीक आहे, ते चित्र लक्षामध्ये आलं तुमचं उत्तर पण काय होईल एकदम परफेक्ट पद्धतीने लक्षात राहील. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे शीट मेटलमध्ये तीक्ष्ण वाकवण्यासाठी कोणत्या प्रकारचे स्टॅक वापरले जाते. ठीक आहे, स्टेक किंवा त्याला स्टॅक म्हणतो. तर स्टॅक म्हणजे काय की जसं तुम्ही शीट मेटलच्या दुकानात गेले असणार किंवा लोहाराच्या दुकानात गेले असणार, तो त्याच्यावरती ठेवून ठोकत असतो ना, त्याला आपण स्टॅक म्हणतो. तर त्याचे खूप सारे प्रकार आहे. ठीक आहे, तर आता हॅच स्टॅक आहे, जर तुम्हाला सरळ वाकवायचं असणार, सरळ स्ट्रेटमध्ये, म्हणजे समजा अशी शीट आहे आणि तुम्हाला या पॉईंटवरून अशी जर वाकवायची असणार तर तुम्हाला या हॅच स्टेकचं काम पडते. असं वेगळं आहे. स्क्वेअर स्टॅक आहे, ब्लो हॉर्न आहे. ठीक आहे, असे वेगळे आहे. तर तुम्हाला फक्त आता सध्या प्रश्न विचारला की सरळ जर वाकवायचं असणार तर अशा स्टॉकचं तुम्हाला काय करणार गरज पडणार. ठीक आहे, त्याला स्टॅक म्हटलं जातं. स्टॅक. ठीक आहे, त्याचं नाव काय, हॅच स्टॅक. कधी जर तुम्हाला तीक्ष्ण वाकवायचं असणार, तीक्ष्ण म्हणजे काय एकदम असं वाकवायचं असणार काटकोनामध्ये, त्याला एकदम शार्प म्हणू आपण, तशा वेळेस तुम्हाला असा स्टॅक तुम्हाला वापरावा लागेल. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम बरोबर, त्याला काय म्हणू, हॅच स्टॅक असं म्हटलं जाईल. आता हॅचेस स्टॅक लिहिलं आहे, ते मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये प्रोनाऊन्सिएशन सारखं करायसाठी असा फरक पडतो. ठीक आहे, तर चला नंतरचा प्रश्न आहे कोपऱ्यावर चौरस सामग्रीसाठी कोणत्या प्रकारचे कोल्ड चिझल वापरले जाते. आता तुम्हाला काय विचारलं आहे की एखादा समजा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्या कोपऱ्यावरचं तुम्हाला बरोबर कोपरा चिलत न्यायचा असणार, तर तुम्हाला विचारलं आहे कोणता चिझल तुम्ही वापराल. तर लक्षात ठेवायचं असा, म्हणजे याचं जर आता टिप जर बघितलं तुम्ही तर असं तुम्हाला स्क्वेअर टाईप दिसताल आणि डायमंड साईड
साईड डायमंड म्हणजे हिरा तुम्हाला माहिती आहे ना, तो कसा तो त्याला शेप असते असे तसे बरोबर त्याच्या टोकावरती तशा पद्धतीचं शेप असतं, ठीक आहे. म्हणून याचं नाव काय डायमंड पॉईंट चिजल आहे. तर हे कशासाठी वापरतो आपण, एखादा तीक्ष्ण असा कोपरा आहे त्या कोपऱ्याला चिलत न्यायचं असेल तर अशा चिजलचा काय करतो आपण वापर करतो, ठीक आहे. तर मग इथं उत्तर जर बघितलं तर कोणता क्रॉस कट नाही, अर्ध नाही, वेब नाही, कोणता डायमंड पॉईंट छेन्नी म्हणतो आपण त्याला, छेन्नी म्हणजेच आपला चिजल, ठीक आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम बरोबर. काय बघा कशासाठी उत्तर आहे, की पॉईंट फक्त लक्षात ठेवायचा की एखाद्या कोपऱ्यावर एकदम जर शार्प पद्धतीने चिन्हत न्यायचं असणार तर आपण काय करतो, आपण डायमंड पॉईंटवाली आपली चिन्ही वापरतो, ठीक आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की सामग्रीच्या बाहेरील कडांना समांतर रेषा काढण्यासाठी कोणत्या प्रकारचे कॅलिपर वापरले जाते. बघा आत्ताच आपण एक कॅलिबरचं नाव घेतलं होतं, बरोबर आहे. आता कोणतं इनसाईड होतं आउटसाईड होतं, आपण दोन विषयी बोललो होतो. आता या कोणता कॅलिबर आहे ज्याच्यासाठी समांतर रेषा काढण्यासाठी, म्हणजे तुमचा एखादा समजा प्रोजेक्ट आहे किंवा एखादा तुम्ही टास्क बनवत आहे. आता तुम्ही ही रेष आहे समजा, या रेषेला तुम्हाला पॅरलल रेष काढायची इकडनं, ठीक आहे. तर मग तुम्ही काय कराल, अशा टाईपचे कॅलिबर घ्याल, इथे लावलं की हा पॉईंट तुम्ही ओढत न्याल तर तुम्हाला काय होईल, बरोबर या लाईनला इकडल्या लाईनला तुम्हाला इकडे काय होईल, एक लाईन बिलकुल पॅरलल मिळणार. तर ठीक आहे, या पॅरलल म्हणजे आपल्या कॅलिबरला काय म्हटलं जातं, जेनी कॅलिबर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, जेनी कॅलिबर म्हटलं जातं. बरोबर लक्षामध्ये ठेवा. तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे की ड्रिल बीटचे नाव काय. आता बीटचे खूप सारे प्रकार असतात, खूप सारे आहे, पण इथं लिहिलेले सर्वच बीटचे प्रकार आहे. तर सध्या आता लक्षामध्ये घ्या की इथे जे बीट लावला आहे ना, याचं जर तुम्ही एंड बघाल जिथे आपण फिट करतो ते टॅपर सारखं आहे, टॅपरिंगच्या साईजचं आहे. कसं आहे टॅपरिंग, आणि दुसरं असतो ते काय असतं एकदम रेक्टँग्युलर किंवा स्ट्रेट असतं. आता स्ट्रेटवाला जर असतं तर या असं असतं तर हे उत्तर असतं, पण आता इथं उत्तर काय राहील, टॅपर राहील. म्हणजे टॅपर शँक बीट म्हणतो आपण, काय म्हणतो, टॅपर शँक बीट म्हणतो. म्हणजे याचं बी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे, ठीक आहे. आता जनरली टॅपर कसा मोठा होल करायचा असला तर त्याच्यासाठी टॅपर वापरतो, नाहीतर मग आपण काय करतो, स्ट्रेट वापरतो. काय वापरतो आपण, स्ट्रेट वापरतो, ठीक आहे. सध्या आता प्रश्नापुरतं आपलं उत्तर लक्षात ठेवा. इथं अशा पद्धतीचा जर शेप बनला म्हणजे त्याला टॅपर शँक म्हणतो आपण, ठीक आहे. त्याच्यानंतरचा आहे शीट मेटलच्या कामात सामान्य हेतूसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेकचे नाव काय. आता सामान्य जसं शीट मेटल मी सांगितलं ठोकायसाठी तिथं वापरलं जातं. तर सामान्यपणे जर आपण बघितलं ना, तुम्हाला स्क्वेअर टॅक म्हणजे अशा पद्धतीचा स्टॅक तुम्हाला दिसणार तिथे. तुम्ही जर कुठे गेले तर त्याला आपण काय म्हणू शकतो, आपण स्क्वेअर म्हणजे काय, चौरस स्टॅक म्हणू आपण, ठीक आहे. म्हणजे याचं हे उत्तर काय बरोबर आहे. कुठे जरी गेले तुम्ही शीट मेटलच्या इथं जिथं शीट मेटलचं काम चौकोनीवाला तुम्हाला जनरली मिळतेच, आणि त्याचं काम खास जास्तीत जास्त वेळा चौकोनीच्याच आपल्याला जास्त काम पडते, ठीक आहे. म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 11, ठीक आहे. आता बघा आयसोमेट्रिक फाईन ग्रेड M12 गुणिला 1.25 मध्ये 1.25 ही संख्या काय दर्शवते. आता तुम्हाला हे फिटरवाल्यांचा प्रश्न आहे, खास विचार जर केला तर, ठीक आहे. असं जर देऊन असलं याचा अर्थ काय होते. आता हे काय M12 हे नाही विचारलं आपल्याला, काय विचारलं आहे 1.25 म्हणजे काय होते नेमकं ते विचारलं आहे. तर बघा 1.25 म्हणजे काय होते, पहिले तुम्हाला पीच काय होते ते सांगतो. ॲक्च्युअली त्याला पीच म्हटलं जातं. म्हणजे तसं लिहिलं असलं पीच म्हणजे काय, जे थ्रेड असतात ना त्या दोन थ्रेडमधलं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणतो, पीच म्हणतो. काय म्हणतो आपण, पीच म्हणतो. तर म्हणजेच काय की इथं विचारला की 1.25 म्हणजे काय, त्याचं पीच आहे. तर मग आता पीच कुठं आहे, पीचवाला ऑप्शन जर बघितला, थ्रेडचा व्यास नाही, थ्रेडचा काय पीच म्हणजे पीच ऑफ द थ्रेड, म्हणजे याचं बी उत्तर बरोबर आहे. 1.25 काय दिलेलं आहे, म्हणजे विचारला 1.25 ही संख्या काय दर्शवते, तर ही पीच दर्शवते. म्हणजे दोन ज्या थ्रेड आहे ना त्या दोन थ्रेडमधलं अंतर त्याला पीच म्हणतो. जसं क्रिकेट खेळताना नाही का दोन स्टंपमधलं अंतर त्याला पीच म्हणतो आपण, ते तशासारखं त्यात नटाचं असतं, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे फांद्यांच्या वाढीच्या अनियमिततेमुळे लाकडात कोणता दोष निर्माण होतात. तुम्हाला माहिती आहे, समजा एखादं झाड आहे सरळ जर वाढत चाललं तर ते लाकूड एकदम चांगलं आणि एकदम आपल्या कामाचं, बरोबर आहे, सरळ चाललं लाकूड. तर पण तेच जर झाड जाता जाता इकडे फांदी चालली पुन्हा या फांदीला फांद्या फुटत चालल्या, असं जर झाड असलं तर लाकडासाठी म्हणून आपल्याला वापरता येणार नाही, किंवा ते आपल्याला तेवढं फायद्याचं नसतं, किंवा मग ते कामाचंच नाही समजा आपल्या, असं समजू म्हणजे कमी कामाचं आपल्या. तर असं काही आपल्या फायद्याचं नाही, त्याला आपण दोष म्हणू एक प्रकारचा. विचारला आहे की फांद्यांची वाढ अनियमित झाल्यामुळे कोणतं, जशी आता ही फांदी आहे बघा, इथून समजा गाठी निघल्या बाहेर किंवा फांद्या निघल्या, तर मग काय होते, असा knot तयार होते. काय तयार होते, knot म्हणजे एक प्रकारची इथं गाठ तयार झाली, त्या लाकडाला काय झाली, एक प्रकारची गाठ तयार झाली, मग तिथून तुटू शकतं आणि तिथून कमजोर पण असतं. तर मग त्याला काय म्हणतात असं विचारलं, दोष कोणता आहे, त्याला knot किंवा गाठ म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही बरोबर आहे ना, एक झाड आहे आणि इथून जर फांदी निघली तर इथं काय पडते, एक knot पडते, म्हणजे एक प्रकारची गाठच पडते, ठीक आहे. तर त्याला दोषीला काय म्हणू, मग ते
मधामधात जर गाठ पडली तर मग ते आपल्याला लाकूड पाहिजे तसं बनणार नाही ना, बरोबर आहे. म्हणजे याचं ए उत्तर काय बरोबर आहे या प्रश्नाचं. ठीक आहे, कोणता दोष, तर त्याला नॉट किंवा गाठ म्हणून. त्याच्यानंतर आहे टेनॉन, काय टेनॉन करवती, करवती म्हणजे त्याला सॉ म्हणतो आपण. ठीक आहे, मराठी शब्द थोडेसे वेगळे आहे. करवतीचे बोथट दात तीक्ष्ण करण्यासाठी, बोथट म्हणजे काय, टेनॉन सॉ म्हणजे आरी असते, तुम्हाला माहिती आहे ना, आरी असते त्याच्या दाते. टेनॉन सॉ म्हणजे तुम्ही हॅकसॉ पण बघितला. ठीक आहे, तर हॅकसॉ आपण लोखंडासाठी वापरतो जनरली कापायला, आणि टेनॉन सॉ म्हणजे काय, लाकडं कापायसाठी. तर त्याचे दाते असे असतात, तर दाते काय झाले, बोचड झाले. काय झाले, बोचड, ते कापत नाही आहे, त्याला तीक्ष्ण करायचं आहे. तर विचारला आहे कोणत्या फाईलचा वापर कराल, फाईलचा वापर करून त्याला तीक्ष्ण करता येते. ठीक आहे, तर नेमकी कोणती फाईल, तर त्याला ट्रँग्युलर फाईल वापरावं लागेल किंवा त्रिकोणी फाईल. का बरं त्रिकोणी फाईल, कारण तुम्ही दाते जर बघितले तर बरोबर त्रिकोणी फाईलच याच्यामध्ये बरोबर जाऊ शकते. म्हणजे दाताला आपण काय करू शकतो, तीक्ष्ण करू शकतो. बाकीच्या फाईल तर घुसणारच नाही, त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न केला तरी, बरोबर आहे. तर याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की फाईलच्या एक्स चिन्हांकित भागाचं नाव द्या. एक्स चिन्हांकित भागाला नेमकं आपण काय म्हणतो, इथं तुम्हाला पॉईंट केला आहे, याला काय म्हणतो तुम्हाला पूर्णच लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा. ठीक आहे, इच्छा भागाला आपण काय म्हणतो, हिल म्हणतो. ठीक आहे, तर पूर्ण नाव वाचून घ्यायची. इच्छाला टँक म्हणतो, याला शोल्डर म्हणतो आपण, असं जे आहे ना, जसं आपलं शोल्डर असतं ना त्यासारखं. याला एज म्हणतो बाजूच्याला, याला फेस म्हणतो आपण. त्याच्यानंतर हे टीप असतं समोरचं, असे याला नाव आहे. तर सध्या आपल्याला हे विचारलं, याला काय म्हणतो आपण, हिल म्हणतो. काय म्हणतो, हिल म्हणतो. तर हिलवाला ऑप्शन जर बघितला तर बी वरती आहे, म्हणजे बी उत्तर काय असं एकदम फायनल. चला नंतरचा प्रश्न आहे साधनाचे नाव काय. पुन्हा तुम्हाला साधन आणि जवळपास तुम्हाला डायग्राम जर बरोबर कॉन्सन्ट्रेशनने बघा ना, तुम्ही डायग्राम बघितलेली आहे, डायग्राम काय केलेली आहे, बघितलेली आहे. काय, तर आता बघा इथे एक पॉईंट लावला आणि इथून आता काय करता, एक सरळ रेष खिचत चालली आहे, सरळ रेष ओढत चालली आहे. म्हणजे असं पॅरलल जर काढायचं काम पडलं तर एक कॅलिबर वापरतो, त्याचं नाव काय, त्याला जेनी कॅलिबर म्हणतो. काय म्हणतो आपण, जेनी कॅलिबर. आता बघा कॅलिबर वेगळे, पॅरलल लाईन काढायसाठी वेगळं, माप कॉपी पेस्ट करायचं असणार त्याच्यासाठी आपण वेगळे इनसाइड कॅलिबर वापरलं होतं, बरोबर. याला काय म्हणतो आपण, जेनी कॅलिबर म्हणतो. काय म्हणतो, कॅलिपर, लक्षात ठेवा, कॅलिपर, बरोबर शब्द लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, त्याचं हे उत्तर काय परफेक्ट. डायग्राम जास्तीत जास्त बघा, छेन्नीच्या एक्स चिन्हांकित कोणाचं नाव काय. तर तुम्हाला माहिती आहे छेन्नी, तुम्ही जर तुम्हाला काम करायचं असेल छेन्नीनी तर एक पर्टिक्युलर अँगल ठेवा लागतो, 45 डिग्री ठेवा, 30 डिग्री ठेवा, नेमकं कामाच्या स्वरूपानुसार त्याचा अँगल ठेवला जातो, म्हणजे इतका अँगल. ठीक आहे, तर याला प्रत्येकाला वेगळं वेगळं नाव आहे, प्रत्येकाला वेगळं नाव आहे. पण सध्या विचारलाय तुम्हाला हे जो अँगल आहे हा म्हणजे काय, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत जो अँगल आहे तो अँगलला नेमकं काय म्हणता येईल किंवा काय म्हणतात असं कोणता अँगल विचारू शकते. पण आता सध्या आपल्या पेपरामध्ये हेच येणार, तुम्हाला पेपरमध्ये आलं तर त्यात तुमच्या माहितीसाठीच बघा, हा जो अँगल आहे इथून इथपर्यंत त्याला काय म्हटलं जातं, पॉईंट अँगल म्हटलं जातं. कारण की इथं काय जो पॉईंट आहे या पॉईंटसोबत असलेला अँगल म्हणजे याला आपण काय म्हणू, पॉईंट अँगल म्हणू. आणि पॉईंटच्या पहिले असला तर त्याला रॅक अँगल म्हणते, आणि पॉईंटच्या नंतर जर असला तर त्याला क्लिअरन्स अँगल म्हणतो. एकदम क्लिअरन्स जर शून्य करून टाकला आपण, क्लिअरन्स अँगल म्हणजे इथून, तर मग हे छेन्नी काय होईल, जमिनीला टेकणार, मग आपल्याला काम करता येणार नाही, बरोबर आहे. आणि मग याची जी ॲक्सिस आहे आणि जो बेस असतो याच्यामधला जो अँगल असतो त्याला अँगल ऑफ इन्क्लायनेशन म्हणतो, म्हणजे जो झुकाववाला अँगल म्हणतो. ठीक आहे, सध्या आता आपल्याला काही नाही विचारलं, पॉईंट अँगल विचारलं, त्याचं नाव काय, तर त्याला आपण काय म्हणतो, पॉईंट अँगल म्हणतो, म्हणजे बिंदू कोण म्हणतो. त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, नंतरचा प्रश्न आहे की अधिक मजबूत छिन्नीचा उपयोग काय आहे. अधिक मजबूत, ठीक आहे, अधिक मजबूत म्हणजे त्याला ॲक्च्युली अधिक मजबूत म्हणण्यापेक्षा त्याला फर्मर चिजल असं नाव आहे इंग्लिशमध्ये. आता इंग्लिशमध्ये फर्मर चिजल किंवा त्याला अधिक मजबूत छिन्नी पण असं म्हणू शकतो आपण. फर्मर चिजल पण तुम्ही लक्षामध्ये ठेवा, दोन्ही शब्द महत्त्वाचे आहे, कारण कधी कधी मराठीमध्ये पण काय होते, फर्मर चिजल असं लिहिलेलं असतं. ठीक आहे, जनरली तुम्ही बघितलं असाल लाकडी काम करायसाठी जनरली काम करायचं असलं ना तर ती छन्नी वापरली जाते. तुम्ही जर बघितलं फर्मर चिजल तर अशा पद्धतीचं असतं, समोर त्याचा टोक काय असतं, अशा पद्धतीचं असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीची छिन्नी असते ना त्याला आपण काय म्हणतो, फर्मर चिजल म्हणतो. काय म्हणतो, फर्मर चिजल. तर अशा पद्धतीने एकदम छान चिलत नेऊ शकते. जनरल म्हणजे कोणतंही काम करायचं असलं लाकडावरचं तर पटापट आपण काय करतो, फर्मर चिजलनी काम सुरू करून टाकतो. ठीक आहे, आता बघा पेअरिंग आणि फिनिशिंग जोड याच्यासाठी नाही करत, कायसाठी करतो, सामान्य छिन्नी काम म्हणजे जनरल चिजलिंगचं जर वर्क करायचं असलं तर आपण काय करतो, फर्मर चिजल नावाची छिन्नी वापरतो आपण. ठीक आहे, चला म्हणून याचं बी उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट होतं. त्याच्यानंतर आहे, जर एखाद्या कामाचा एक भाग दुसऱ्या भागाच्या टोकापासून काही अंतरावर मिळत असेल, म्हणजे काय, एखादं तुम्ही काम करताय समजा, एवढं काम झालं आणि याच्या मधातच दुसरं जे काम येत आहे किंवा दुसरा जो पार्ट येतात तो याच्या मधातच येऊन पडलाय असा, म्हणजे याच्या टोकापासून इकडे, तर मग अशा पद्धतीच्या वेळेस आपल्याला जॉईन करावं लागेल. मग कोणत्या प्रकारचा
हाफ लॅप जॉईंट वापरला जातो. तर तुम्हाला विचारलं कोणत्या प्रकारचा, तर भरपूर साऱ्या प्रकारचे लॅप जॉईंट आहे. तर अशा प्रकारचे म्हणजे मधातच आहे, तर मग अशा प्रकारे मग काय करतो आपण, याला पण अर्ध चिलायचं आणि याला पण काय करायचं, अर्ध चिलून टाकायचं. मग बरोबर हा याच्यामध्ये काय होते, जॉईंट फिट होते. मग अशाला मिडल लॅप जॉईंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मिडल लॅप म्हणजे काय, मध्य लॅप संयुक्त किंवा त्याला जोड पण म्हणता येईल. ठीक आहे, आता संयुक्त कधी कधी तुम्हाला जोड पण ऑप्शन देऊ शकतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, मिडल लॅप. आता लक्षात कसं, मिडल म्हणजे मधात, मिडल म्हणजे काय, मधातच जॉईंट मारला म्हणून त्याला आपण नाव काय देऊन दिलं, मिडल देऊन दिलं. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. सर्व डायग्रामवरचे प्रश्न आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे, एकदम एका शब्दामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर येते बघा. त्याच्यानंतर आहे की 90 डिग्री बेड. 90 डिग्री म्हणजे काय, अशा पद्धतीचा 90 डिग्री, याला 90 डिग्री म्हणतो. ठीक आहे, बेंड किंवा बेड आणि आतील फ्लंज असलेली धातूची ट्रे बनवायची आहे. म्हणजे तुम्हाला एक काय करायचं, एक अशा पद्धतीचा एक ट्रे बनवायचा आहे, पण याचा जो कोपरा आहे तो कोपरा कसा, बरोबर असा 90 डिग्री असला पाहिजे. कसा असला पाहिजे, असा 90 डिग्री. अशा पद्धतीचा जर तुम्हाला बनवायचा असणार तर तुम्हाला विचारला आहे की कोणत्या प्रकारचा खाचा वापरला जाईल. म्हणजे इथं तुम्हाला कापावं लागेल ना, म्हणजे एका शीटचं तुम्ही बनवू शकता. तुम्हाला डायग्राम दाखवतो मी. बघा, एक शीट आहे आणि याचा स्क्वेअर बनवायचा आहे, बरोबर चौकोनी. तर इथं खाचा कोणता मारणार आपण, तर अशा वेळेस खाचा काय करावं लागेल, तुम्हाला व्ही नॉच वापरावं लागेल. नॉच म्हणजेच काय, खाचा. तर मग ती बरोबर आपली शीट काय होईल, अशी वाकून जाईल, बरोबर 90 डिग्रीमध्ये वाकून जाईल. तर त्याला काय म्हणू, व्ही नॉच म्हणू किंवा व्ही खाचा असं पण त्याला म्हटलं जातं किंवा खाच पण म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर काय, बघा कधी 90 डिग्रीची गोष्ट केली तेव्हाची गोष्ट चालली, म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे शीट मेटल वर्कमध्ये फेम. ठीक आहे, फेम नाही, हेम फोल्डिंगचा उद्देश काय. आता हेम फोल्डिंग म्हणजे काय, जसं तुम्ही समजा पराठ्याला वगैरे जाम लावून किंवा काही लावून तसं गुंडाळून तुम्ही खाता ना, पोळी म्हणा किंवा पराठा म्हणा, तर तो एक प्रकारचा आपण हेम फोल्डिंग करतो. कोणती फोल्डिंग करतो, हेम फोल्डिंग. आता उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे सरळ शीट आहे समजा, तर शीटला काय करतो आपण, अशा पद्धतीची फोल्डिंग करतो. ठीक आहे, कोपऱ्यावरती एकदम जर मी अशी चापट केली तर इथून काय होते, शीट आपली खराब होईल किंवा तुटून जाऊ शकते. तर अशा पद्धतीचं जे वाकवून बरोबर त्याला फोल्डिंग केले जाते, याला काय म्हटलं जाते, अशा पद्धतीच्या फोल्डिंगला खूप सारे प्रकार आहे याचे, पण त्याला हेम फोल्डिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हेम फोल्डिंग. तर कशासाठी, शीट इथून तुटली नाही पाहिजे. तुम्ही एकदम जर डायरेक्ट असं जर वाकवाल ना, तर इथून शीट तुटण्याचा किंवा खराब होण्याचा चान्स असतो. म्हणजे अशी जर तुम्ही जर जनरली दुकानात आणायला गेले तर तुम्ही काय त्याला चपकवून आणता का, नाही, त्याला बरोबर हेम फोल्डिंग करून आणता. हेम म्हणजे काय, अशी गुंडाळून फोल्डिंग करून आणता. मग आणलं का पुन्हा सरळ करून आपण त्याच्यावरती काम करू शकतो, बरोबर आहे, म्हणजे शीट खराब होत नाही त्यांनी. ठीक आहे, बघा पहिला आहे चौकोनी पेटी तयार करण्यास मदत करते, त्याच्यासाठी नाही. शीट मेटल सहजपणे वाकण्यास मदत करते, त्याच्यासाठी पण नाही. कापल्यानंतर बुर्स तयार करण्यास प्रतिबंध करते, याच्यासाठी पण नाही. शीटला नुकसान होण्यापासून प्रतिबंधित करते, हे गोष्ट बरोबर आहे की शीट आपली खराब झाली नाही पाहिजे म्हणून आपण काय करतो, त्याला हेम फोल्डिंग करून करतो किंवा करून आणतो किंवा करतो, आपण वापरतो त्याला हेम फोल्डिंगला. ठीक आहे, म्हणण्याचं डी उत्तर काय बरोबर. आणि हेम फोल्डिंगचे पण खूप सारे प्रकार आहेत, जसं काटा वगैरे वाकवायचे असेल ना, हेम फोल्डिंग वाकावले जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर लाकडात कोणत्या दोषामुळे त्याची ताकद कमी होते. आता सर्वच जवळपास बघितलं तर सर्वच दोषानुसार काय होते, ताकद त्याच्या कमी होत जाते. ठीक आहे, आता बघा वळणनुसार विचार जर केला सर्वशांनी ताकद कमी होते. ठीक आहे, पण आता खास तुम्हाला विचारलं या प्रश्नाचं उत्तर, तर खास तुम्हाला उत्तर द्यावं लागेल अनियमितता याच्यामुळं काय होते, इरेग्युलॅरिटी त्याच्याने काय होते, त्याची कॅपॅसिटी कमी होते. आता इरेग्युलॅरिटी काय, तुम्ही ट्विस्टिंग करत आहे म्हणजे तुमचं लाकूड असमान पद्धतीनं जर सुकलं तरी पण ते काय होते, ट्विस्ट झालं, म्हणजे त्याची ते कमकुवतच झालं. म्हणजे एक रिझल्ट जर बघितला तर अनियमितता असली त्याच्या वाढीमध्ये असो, त्याच्या कामामध्ये असो, त्याला सुकवण्यामध्ये असो, त्याच्यावर काम करण्यात कशात आहे अनियमितता असली तर त्याच्यामध्ये काय होऊ शकते. उदाहरणार्थ एखादं अनियमित वाढत आहे, मधातच त्याला फांद्या फुटत आहे, वरती न जाता खालतीच फांद्या फुटत आहे, मग इथं नॉट तयार होते, गाठ तयार होते, तेही काय झालं, अनियमितता झाली, म्हणजेच काय झालं, तो एक दोष झाला. ठीक आहे, मग त्याला इरेग्युलॅरिटी असं म्हटलं जातं, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. हातोड्याचे नाव काय. आता तुम्ही तर बघितलं, आता इथं जर तुम्ही व्यवस्थितपणे बघाल ना तर अशा पद्धतीचा हा हातोडा. ठीक आहे, मी तुम्हाला दुसऱ्या डायग्राममध्ये दाखवला. तर याला काय म्हटलं, तर याचं काम काय, जर काय एखादा खिळा असला समजा, जसं पिन्सर आहे ना, पिन्सर छोटे पिना काढायसाठी किंवा छोटे खिळे काढायसाठी आपण वापरतो. तर याला काय की मोठे जर खिळे असले, अशा पद्धतीचे मोठे जर खिळे असले लाकडावरती, त्याला काढण्यासाठी हा हॅमर वापरला जाते. याचं नाव काय, क्लॉ हॅमर म्हटलं जातं किंवा पंजा हातोडा असं म्हटलं जातं. हॅमरचे खूप सारे प्रकार आहे. ठीक आहे, सध्या या प्रश्नापुरतं, या डायग्रामपुरतं याचं उत्तर काय, हे बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर लक्षामध्ये ठेवा. इथे असा खाचा दिलेला, असे 2 बोट आहे त्यावरती, बरोबर ते डायग्राम लक्षामध्ये ठेवा. चला नंतरचा प्रश्न आहे.
अयोग्य वाढीमुळे लाकडात कोणता दोष निर्माण होतो? आता जर अयोग्य पद्धतीनं वाढत आहे तर त्याला म्हणजे अयोग्य वाढीमुळे लाकडात कोणता दोष निर्माण होतो? आता हे प्रश्न कसे आपल्या ट्रेडचे नाही तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाचू शकते, तर हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवा किंवा काय करा सरळ सरळ पाठच करून टाका, म्हणजे विषय त्याचा संपून जाईल. ठीक आहे, तर याला काय म्हटलं जाईल? गाठ नाही म्हणता येईल, वळण नाही म्हणता येईल, त्याला कपिंग म्हटलं जाते. म्हणजे अनियमित पद्धतीने जर तो वाढला म्हणजे काय तुम्हाला माहित आहे की वाढ होत आहे त्याची झाडाची, पण काही काही तुम्हाला माहित आहे की एखादी फांदी त्याची सुकून जाते, म्हणजे त्याच्यातलं पूर्णच्या पूर्ण रस चालला जातो, म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जातं. अशा पद्धतीचं ते काय म्हणजे अयोग्य वाढ. म्हणजे एखादं झाड आहे समजा तुम्हाला माहिती आहे वरतं पाला त्याचा हिरवा आहे, म्हणजे वरचा जो पाला पाचोळा आहे तो काय त्याचा हिरवा आहे, पण एखादी फांदी आहे हे काय असते पूर्णपणे सुकलेली असते, त्याला काय म्हटलं जातं? कपिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कपिंग. म्हणजे त्याच्यातला रस शोषून घेतल्यासारखं होऊन जातो लाकड, त्याला कपिंग असं म्हटलं जाते. ते अनियमित वाढच म्हणून आपण, तो वरती चालला पण बाजूला त्याचं लक्ष नाही अशातला भाग. ठीक आहे, त्याचं म्हणजे तो हँडिकॅप आहे एक प्रकारे. त्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की गॅल्वनाइज शीट पाईप जॉईंटमध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या थ्रेडचे नाव काय? आता हे पाईपचे दोन पाईप आहे आणि त्याचे थ्रेड आहे. आता इथं काय केलं? इथं एक्स दिलं ना, असा ॲरो दिलेला. आता नेमकं त्या निम्मीवाल्याने ॲरो कुठं घातला त्या निम्मीवाल्यालाच माहीत, पण आता त्याचा काय आहे ते विचारला आहे तर तुम्हाला बघा काय सांगतो. हे दोन्ही थ्रेड आहे समजा, हे वरचं आहे, ठीक आहे, हे अप्पर आहे आणि हे काय तुमचं डाऊन आहे. डाऊन म्हणजे काय? DOWN. ठीक आहे, डाऊन म्हणजे खालचा आणि अप्पर म्हणजे वरचा. हे दोन्ही वेगळे आहे, हे वेगळे आहे आणि खालचा वेगळा आहे. तर थ्रेड मग एकामेकामध्ये फिट होतं ना. तर लक्षामध्ये ठेवा जे वरचं असतं ना, वरच्याला फिमेल म्हटलं जातं. वरच्याला काय म्हटलं जातं? फिमेल म्हटलं. म्हणजे असं समजा की हा जो भाग आहे या भागाला, असा जो भाग आहे याला काय म्हटलं जातं? फिमेल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फिमेल म्हटलं जातं. आणि जो खालचा भाग आहे, आता खालतून म्हणजे असा भाग जो दिसत आहे याला काय म्हटलं जातं? मेल म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीचा असला फिमेल आणि अशा पद्धतीचा जर असला खालतून, ठीक आहे, ह्या वरतून झाला, ह्या खालतून जर असला तर याला आपण मेल म्हणू, ठीक आहे, आणि याला काय म्हणू आपण? फिमेल म्हणू. म्हणजे अशा पद्धतीचं जर थ्रेडिंग आहे तर याला नावं दिलं. आता नेमकं कुठं लिहिलं आहे तर ते त्यांनाच माहीत. ठीक आहे, तर याच्या आता सध्या जे उत्तर दिलेलं आहे आपल्या निम्मीनी, त्यांनी काय ठरवलं आहे त्याला, त्या जो एक्स दिला आहे ना तो वरच्याला दिलेला. वरच्याला काय म्हणतो आपण? फिमेल थ्रेड म्हणतो, पॅरलल फिमेल थ्रेड. आणि खालचा जर असला तर टॅपर मेल थ्रेड असं म्हणतो. तर ठीक आहे, याचं उत्तर सध्यापुरतं डी आहे. डायग्राम बरोबर लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, असं काही पेपरामध्ये येणार नाही, ही तुमची डायग्राम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही कसं क्लिअर दिसत नाही आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पॅरलल फिमेल म्हणजेच काय? फिमेल लक्षात ठेवा तुम्ही, आपल्या जेंडरवरून पण लक्षात ठेवू शकता. समांतर फिमेल थ्रेड असं म्हटलं जातं. याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे पत्र्याच्या काठाला वाकवण्यासाठी कोणत्या प्रकारचा खाचा वापरली जाते? आता तुम्हाला खाचा विचारलाय, कोणता खाचा म्हणजेच तुम्हाला इथं स्टॅक विचारलाय का नाही, नॉच विचारलाय. तुम्हाला काय करायचं आहे? पत्र्याच्या काठाला वाकवण्यासाठी, म्हणजे पत्र्याचा एखादा काठ आहे समजा, ठीक आहे, एक पत्र आहे आणि त्या पत्र्याच्या काय करायचं? फक्त काठ तुम्हाला वाचवायचं नाही, वाकवायचं आहे तुम्हाला. तर व्ही नॉच तर नाही, ते मधात वापरलं असतं. तिरकस पण नाही, स्क्वेअर पण नाही, सरळ खाचा त्याला वापरला जाईल. म्हणजे काय की सरळ याचा खाचा राहील, सरळ तुम्ही त्याला काय करू शकता? असं बरोबर फोल्ड करू शकता. ठीक आहे, म्हणून याचं डी उत्तर काय राहील? एकदम परफेक्ट राहील. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे की क्रॉस कट कोल्ड चिन्नीचा उद्देश काय? आता बघा क्रॉस कट कोल्ड, आता तुम्हाला चित्र नाही दाखवलं पण इथे मी चित्र दाखवून दिलं. बघा बरोबर आहे, असं क्रॉसिंग आहे, असं बरोबर क्रॉस आहे. तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं नाही चित्राकडे तर तुम्ही आपल्या याच्यामध्ये चित्र दिलेलं नाही प्रश्नामध्ये, तर याचं नेमकं विचारलं आहे की या चिन्नीचा उद्देश काय? समजा तुमच्याकडे एखादा लाकडी म्हणा किंवा मेटलचा असा पीस आहे, तुम्हाला काय करायचं आहे? लोखंडीचा समजून, चिन्नी लोखंडीला वापरतो आपण जनरली. तर इथे समजा एकदम असा जर खाचा करायचा आहे, म्हणजे समजा समोरून बघितलं असा चौकोनी आहे आणि असा तुम्हाला जर खाचा करायचा असणार तर अशा वेळेस तुम्हाला या चिजेलचा वापर करावा लागेल. म्हणजेच काय? त्याला कटिंग कीवे म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कटिंग कीवे. अशा पद्धतीचा जो खाचा पाडत नेतो ना आपण, जसं तुम्ही बघितलं असेल की एखादा शाफ्ट असतो त्याच्यावर कीवे असतो, म्हणजे की फसवण्यासाठी एक जागा असते ना, तसं तयार करायसाठी या क्रॉस कट कोल्ड चिन्नीचा वापर केला जातो. म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 90 डिग्री बेंड, ते मगच बेंडवाला प्रश्न होता, असलेल्या कामासाठी कोणत्या प्रकारची नॉच वापरली जाते? मगच आपण प्रश्न सेम टू सेम रिपीट झाला, सेम टू सेम प्रश्न. ठीक आहे, तर तिथं काय वापरलं आपण? व्ही नॉच वापरलं होतं. वाटत असेल तर 90 डिग्रीची गोष्ट केली होती. इथं किती आहे? अशा प्रकारे 90 डिग्री आहे. तर लक्षात ठेवायचं, त्याला आपण काय म्हणतो? व्ही नॉच म्हणतो. एक प्रकारचा व्ही आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तशी कट वापरली जाते. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न
नंतरचा प्रश्न आहे की लाकूड अंतर्गत कापण्यासाठी कोणत्या प्रकारचा वक्र कटिंग हॅकसॉ वापरला जातो. ठीक आहे, आता बघा लक्षामध्ये घ्या, समजा एखादा लाकडाचा पीस आहे तुमच्याकडे असा आणि तुम्हाला म्हटलं अरे मधातूनच आपल्याला कापायचं आहे, मधातूनच एखादी डिझाईन बनवत आहे तुम्ही लाकडाची, तर अशा वेळेस कोणता तुम्ही म्हणजे हॅकसॉ वापरणार. तर याला का म्हटलं जातं, असं एकदम बारीक असतं तोही चाबीसारखा दिसतं. कसा दिसतं, चाबीसारखा. मग चाबीसारखा आहे म्हणून त्याचं नाव काय आहे, की होल सॉ म्हणतो. म्हणजे एकदम छोट्याशा गड्ड्यामध्ये टाकून आपण हळूहळू कापून त्या मधामध्ये म्हणजे लाकडाच्या मधातच त्याला कापता येईल. ठीक आहे, तर हे चाबीसारखं दिसतं म्हणून याचं नाव काय आहे, की होल सॉ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, की होल सॉ. म्हणजे एकदम बारीक याच्यामध्ये जाऊन तो काम करू शकतो. ठीक आहे, म्हणून याचं बी उत्तर काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे, झाला. नंतरचा प्रश्न आहे शीट मेटलच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टॅकचे मग तुम्हाला पूर्ण पिक्चर दाखवले. तर याला तुम्ही जर बघितलं जसा शिंग आहे, जसा बैलाला शिंग असतो ना, तसं बैलासारखा याला शिंग आहे. तर तो शिंग आहे, तर शिंगाला काय म्हणतो आपण, हॉर्न म्हणतो. काय म्हणतो, हॉर्न म्हणतो. तो आवाजवाला हॉर्न वेगळा आणि शिंगवाला हॉर्न वेगळा. तर लक्षामध्ये ठेवा, त्याला ब्लो हॉर्न स्टॅक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हॉर्न लक्षात ठेवा. म्हणजे मी एक शब्द सांगत आहोत, शब्द लक्षामध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला पटकन पाठच होऊन जाईल. ठीक आहे, तर या डायग्रामला काय म्हणतो आपण, ते शीट मेटलमध्ये वापरतो, ब्लो हॉर्न स्टॅक असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर मग याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे साधनाचे नाव काय. आता तुम्ही जर बघितलं तर हे आहे हॅमर. काय हॅमर, तर आता बरोबर बघाल तर इथं जर बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचा क्रॉस दिसत आहे वरती. तर आता क्रॉस दिसत आहे म्हणजे काय, क्रॉस पिन हॅमर किंवा त्या हॅमरचा प्रकार नाही आहे. खालचा पण बघून घ्या, त्याच्यावर डिपेंड करते की नेमकं स्ट्रेट पिन आहे, क्रॉस पिन आहे, की पुन्हा वेगळं काहीतरी आहे. जर खालून जर तुमचा असा गोल भाग असता तर मग त्याला स्ट्रेट पिन किंवा क्रॉस पिन, म्हणजे एकतर तो असा उभा राहील किंवा आडवा राहील, अशा पद्धतीची पिन असते. पण इथं जर बघितलं तुम्हाला अशा पद्धतीची उभी पिन दिसतच आहे, असा क्रॉस दिसत आहे, पण याचं नाव क्रॉस किंवा स्ट्रेट नाही. याचं काय आहे, ट्रॅक हॅमर म्हटलं जातं. ट्रॅक किंवा टॅक हॅमर, ट्रॅक नाही म्हणता येईल, टॅक हॅमर म्हटलं जातं. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे फरक मी सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर आहे चेन ड्रिलिंग नंतर धातू वेगळे करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या छेन्नीचा वापर केला जातो. तुम्हाला सर्वात पहिले हे समजलं पाहिजे की चेन ड्रिलिंग म्हणजे काय. चेन ड्रिलिंग म्हणजे काय, एखादं समजा मेटलचं पीस आहे, मेटलचं, मी लाकडाची घोषणा केली, सध्या मेटलची केली, मग त्याला मला मधातला पार्ट करायचा आहे, काढून टाकायचा. एवढं कापत बसायला वेळ लागते ना, तर मग काय करणार, मेटलचं जनरली, लाकडाचा नाही मेटलचा. तर मग इथं काय केलं जाते, असे होल केले जाते खूप जवळ आणि मग एका छिन्नीने काय केलं जाते, याला ठोकलं जाते. ठोकलं की हे चाललं तुटत असं पूर्ण तोडलं की मधातला पार्ट काय करू शकतो आपण, काढून टाकू शकतो. त्याला वेब चिजल म्हटलं जातं. अशा पद्धतीची असते. काय असते त्याला, वेब चिजल असं म्हटलं जातं. वेब चिजल जर बघितलं तर तुम्ही कुठं आहे, तुमचा ऑप्शन बी वरती आहे, म्हणजे वेब छिन्नी असं म्हणू शकतो. त्याला बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला. नंतरचा प्रश्न आहे याच्यानंतरचा बघा, टॅप शंकूच्या आकाराचे. ठीक आहे, शंकूच्या आकाराचे. शंकू म्हणजे काय, ते तुमची आईस्क्रीम असते ना अशी. ठीक आहे, हॉर्नवाला लक्षामध्ये ठेवा, अशी आईस्क्रीम असते, तो शंकूचा आकार झाला. वस्तूचे रिवेटिंग किंवा सिमिंगसाठी कोणत्या प्रकारचे स्टॅक वापरले जाईल. म्हणजे तुम्हाला एखादं अशी कॅपच बनवायची लोखंडाची, मग याला बरोबर इथं जॉईंट करायचं आहे किंवा त्याला रिवेट मारायचे आहेत, मग त्याच्यासाठी तुम्हाला स्टॅकची गरज पडणार ना. तर अशा पद्धतीचा स्टॅक असतो, इकडून किंवा इकडून मग तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याला काय म्हणतो आपण, ब्लो हॉर्न स्टॅक असं म्हणतो. ठीक आहे, म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, कारण शंकूसारखा बनवायचा आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, चला. चौकोनी असतं तर आपण चौकोनीवाला वापरला असतं. त्याच्यानंतर आहे लाकडात गाठीचा दोष कशामुळे येत होता. गाठीचा दोष म्हणजे काय, मग आम्ही सांगितलं नॉट म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय, जो लाकूड आहे त्याला मधामधात फांद्या फुटत गेल्या अशा, तर इथं काय होते, अशा गाठी तयार होते. त्यांना काय तयार होते, गाठी. तर नेमका दोष कशामुळे होतो बघा, शाखांची वाढ. म्हणजे काय, मधातच शाखा वाढत चालल्या त्यांच्या, म्हणजे ग्रोथ होत चालली त्यांच्या ब्रँचेसची मध्येच. ठीक आहे, तर मग याला आपण काय म्हणू, शाखेची वाढ होत आहे, त्याच्यामुळे त्या काय होतं, गाठी तयार होत जातात. बरोबर आहे, म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, हा 33वा प्रश्न होता. पूर्ण डायग्राम एकदम सोपं सेशन, याच्यामध्ये काही असं खास समजवण्यासारखं नाही आहे आणि तुम्हाला पाठ पण करायला काही कठीण जाणार. ठीक आहे, त्याच्यात 33 प्रश्न होते. आपण 33 पण प्रश्न काय केले, या सेशनमध्ये कव्हर करून टाकले. म्हणजे आपला दुसरा क्लास होता. आणि जर तुम्हाला फुल टेस्ट जॉईन करायची असणार, ज्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत, पण आपल्याला मराठी इंग्लिश आहे, मराठी आणि इंग्लिश, तर तीही आपल्याजवळ टेस्ट अवेलेबल आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या टेस्टमध्ये थेअरी पण आहे, वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग, अशी तुम्हाला एकूण 50 प्रश्न येतात. तर फुल 50 प्रश्नाची म्हणजे 100 मार्काची टेस्ट, एकदम बेस्ट प्रॅक्टिस, पूर्ण निम्मीच्या MCQ बेस आधारावरती ते प्रश्न त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं, जॉईन करायसाठी CST लॉन्चपॅड ॲप डाउनलोड करायची आहे प्ले स्टोअरवरनं. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. ते ॲप डाउनलोड करा. इच्छुक असाल तर तुम्ही, म्हणजे इच्छुक म्हणजे सरळ तुम्हाला सांगतो, एकदम 5 तर तुम्ही जनरली पण होऊन जाल, पण तुम्हाला 50 पैकी 50 घ्यायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. आणि प्रॅक्टिस करायसाठी तुम्हाला कुठचं साधन मिळणार नाही, ऑल इंडिया तुम्ही शोधून बघा. ठीक आहे, म्हणून आपण एक टेस्ट तयार केली, एकदम कमी सबस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही इच्छुक असाल तर जॉईन करू शकता. ठीक आहे,
ही माहिती होती. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ग्रुपमध्ये आपल्या टाकून द्या मित्रांना जे ITI फर्स्ट इयरमध्ये आहे किंवा सेकंड इयरमध्ये आहे त्यांना. आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही काय करू शकता, कमेंट पण करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.